नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं समन्वय सिंथेसिसमध्ये परत एकदा. अह, लगेच व्हिडिओ बनवली कारण की मागचा जो व्हिडिओ होता त्याला व्ह्यूज जरी जास्त नसले तरी त्याला काही लोकांच्या कमेंट्स किंवा काही लोकांनी जे माझे पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांचा काही चांगला रिस्पॉन्स आला आणि मला असं वाटलं की हा प्रश्न जास्त डेप्थमध्ये मांडला पाहिजे. आता त्या केतन अगरवालबरोबर काय झालं हा विषय आता डेप्थमध्ये डिस्कस होतोच आहे. माध्यमं आहेत, खूप सारे यूट्यूब चॅनल्स आहेत जे त्याच्यावर रिॲक्ट करत आहेत. पण माझा चॅनलचा नेहमीच हा मुद्दा राहिलेला आहे की आपल्याला सगळ्या गोष्टीचा इनडेप्थ अंडरस्टँडिंग असला पाहिजे. हवेमध्ये चला आपण जे रिॲक्ट होतो इमोशनली ह्या गोष्टींवरती, मग काही लोक आता असेही दिसतील की जे स्त्रियांना दोष द्यायला लागतील किंवा फेमिनिझमला दोष द्यायला लागतील. आता त्यांना फेमिनिझम म्हणजे काय, फेमिनिझमची व्याख्या काय हेही त्यांना माहिती नाही, त्याचा इतिहास काय तेही माहीत नाही आणि या सगळ्यामध्ये ते रिॲक्ट व्हायला सुरुवात करतात. मग त्याच्यामध्ये स्त्रियाही आहेत, पुरुषही आहेत. ते आता मी त्यात जात नाही. पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पॅटर्न ऑब्झर्व करायला सांगतो आणि हा पॅटर्न जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोनच व्हेरिएबल्स दिसतील. हे जर दोन व्हेरिएबल्स तुम्ही कंट्रोल करताय देन यू कॅन कंट्रोल एनिथिंग इन युअर रिलेशनशिप्स. ओके, तर हा पॅटर्न काय ते लक्षात घ्या. आता झालेल्या 4 घटना तुम्ही बघा. अतुल सुभाषची घटना, त्याच्यानंतर राजा रघुवंशीची घटना, त्याच्यानंतर त्या माणसाचं नाव विसरलो मी, पण ज्याच्याबरोबर तो ड्रमचा जो विषय झाला होता, ब्लू ड्रमचा तो, आणि तिसरा आत्ता चौथा केतन अगरवालचा. ह्या 4मध्ये कॉमन काय फॅक्टर्स आहेत ते बघा. कॉमन फॅक्टर्स फक्त 2 आहेत. पहिला जो फॅक्टर आहे तो म्हणजे रिसोर्सेस, पैसा, आणि दुसरा जो फॅक्टर आहे तो म्हणजे अटेन्शन. ओके, पैसा आणि अटेन्शन ह्या 2 गोष्टी आहेत, त्या तुम्ही कंट्रोल करायला लागलात तर तुम्हाला सगळं तुमच्या पद्धतीने मॅनेज करता येईल. आता मी डेप्थमध्ये सांगतो. अतुल सुभाषच्या केसमध्ये काय झालं होतं, तो चांगला शिकला आणि मग जसे आपली टाईमलाईन मी तुम्हाला आधी पण सांगितलं, आपण पुरुष बायनरीमध्ये विचार करतो की ओके लग्न झालं, आपलं लग्न शिक्षण झालं की नोकरी, नोकरी झालं की लग्न, मग लग्नानंतर मुलं, अशा पद्धतीने आपण विचार करतो आणि आपल्याला असं वाटतं की हे केलं की आपल्याला समाज महत्त्व देईल. तसं ऑपोजिट जेंडर विचार नाही करत. ते त्यांच्या प्रायोरिटीजने विचार करतात, ते स्वतःसाठी विचार करतात, त्या तुमच्यासाठी विचार करत नाहीत. तुम्हाला जरी गर्लफ्रेंड असेल आत्ता, तुम्हाला जरी बायको असेल तरी पहिली गोष्ट लक्षात घ्या, त्या तुमच्यावर प्रेम करत नाहीत, त्या तुमच्यामुळे तयार होणाऱ्या भावनांवर प्रेम करतात. परत एकदा सांगतो, कुठलीही व्यक्ती, म्हणजे ते स्त्री असो किंवा पुरुष असो, ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत नसते. ती त्या व्यक्तीमुळे तयार होणाऱ्या त्यांच्या मनात ज्या भावना आहेत त्या भावनांवर त्यांचं प्रेम असतं. ओके, तो जो इमोशनल एक्सपिरियन्स असतो ना तो त्यांना हवा असतो, त्यांना तुम्ही नको असता. तुमच्यामुळे तयार होणारा इमोशनल एक्सपिरियन्स हवा असतो. त्यामुळे तुमच्यावर त्यांचं काहीही प्रेम नसतं. प्रेम कधीही व्यक्तीवर नसतं. प्रेम माणसाचं बघायला गेलं तर त्या भावनांवरच असतं. त्या भावनांची जे अटॅचमेंट तयार होतं त्याला लोक प्रेम समजतात. ओके, हे डोक्यातून, त्यामुळे प्रेमाची जी संकल्पना आहे ती डोक्यातली बदला. परत कमिंग बॅक टू द मेन पॉईंट, पहिला जो फॅक्टर सांगितला तो म्हणजे रिसोर्सेस, पैसा. अतुल सुभाष चांगली नोकरी होती, चांगले पैसे कमवत होता. त्याच्यानंतर हा केतन अगरवाल बिझनेसमॅन होता. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या फॅक्टर्समध्ये सुद्धा हे तुम्हाला कॉमन दिसेल की त्यांच्याकडे पैसे बरे होते. आता काय चूक झाली त्या मुलांची, सगळ्यांची, अतुल सुभाषपासून केतन अगरवालपर्यंत. माझ्याकडे पैसे आहेत म्हणजे समोरची व्यक्ती आता मला हवं तसं करेलच. ओके, मी पैसे कमवते म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, हे जे आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं आहे की काय नाही, 10वीचे मार्क मिळव म्हणजे सगळे प्रॉब्लेम सुटतील, 12वी चांगले क्लिअर कर मस्त सगळे प्रॉब्लेम सुटतील, IITला ॲडमिशन झालं, चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला, मेडिकल कॉलेजला ॲडमिशन झालं म्हणजे सगळे प्रॉब्लेम सुटतील, किंवा त्याच्यानंतर आता नोकरी बघ, आता तुझं पॅकेज चांगलं असलं की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, मग आता लग्न कर. ही जी थॉट प्रोसेस आपल्या पुरुषांवर लहानपणापासून जे मारलेली, आपल्याला जे एका रेसच्या घोड्यासारखं तयार केलं गेलेलं आहे आपल्यावर, मला असं कधीच वाटत नाही की मुलांवर ना, मुलगा जो असतो, पुरुष असतो ना, त्याला रेसच्या घोड्यासारखं तयार केलं जातं. आपल्यावर प्रेम कोणाचं नसतं. रेसचा घोडा कसा, तो जिंकला की त्यांना अभिमान वाटतो. म्हणजे जसं एखादा पोरगा आपल्या शाळेमधला, आपल्या कॉलेजमधला IAS किंवा IPS झाला की आपल्याला अभिमान वाटतो वगैरे, असं लोक, त्याचे आई वडील, त्याचे शिक्षक, त्याचे मित्र, ते सगळे त्यांना असं वाटतं की ही माझी अचिव्हमेंट आहे. ते त्या मुलाला त्या रेसच्या घोड्यासारखं वाढवले ते बघा. त्याला काहीही स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नसते, त्याच्या स्वतःच्या काही आवडीनिवडी नसतात.
त्याला स्वतःच्या पर्सनॅलिटीचं काहीही डेव्हलपमेंट झालेलं नसते. तो फक्त एक रेसचा घोडा असतो. आणि हा रेसचा घोडा जेव्हा रेस संपली आणि त्याच्यानंतर जेव्हा प्राईज म्हणून त्याला सांगितलं होतं की आता ह्या सगळ्याचा प्राईज म्हणजे आता तुला लग्न करायचं आहे, ओके, हा माइंडसेट त्याला तयार होतो की त्याला असं वाटतं की ओके, मी रेस तर जिंकलोय, आता मला हे मिळालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण विचार करतो आणि त्यामुळे आपण सगळंच आपले जे रिसोर्सेस आहेत, सगळी आपली जी एनर्जी आहे ती त्या रिलेशनशिपला द्यायला सुरुवात करतो, ती त्या व्यक्तीला द्यायला सुरुवात करतो. कारण की आपल्याला असं वाटतं की मी हे केलं की मला हे मिळेलच. केतन अगरवालच्या बाबतीत मित्रांनो काय झालं ते लक्षात घ्या. त्यात तो काय ते त्या डेट प्लॅन करतोय, भरपूर पैसे खर्च करतोय, वस्तू घेऊन देतोय आणि त्याला असं वाटलं की ओके, आत्ता ती मुलगी पण म्हणाली की तिला इंटरेस्ट नाही आहे, पण तरी पण तो फोर्स करत होता. कारण की त्याला असं वाटलं की मी हे सगळं केलं की मला ती मिळेल, की ती माझ्यावर इम्प्रेस होईल. पण तिच्या डोक्यात काहीतरी भलतेच प्लॅन होते. आता त्यात मी जात नाही. सेम थिंग इज अबाउट अतुल सुभाष. त्याला असं वाटलं की मी हे सगळं प्रोव्हाइड करतोय ना, मग काय प्रॉब्लेम आहे. ओके, जो एक टिपिकल माइंडसेट आहे आपला भारतीय पुरुषांचा की ओके, मी सगळं देतोय म्हणजे मला मिळालंच पाहिजे. जग तसं ऑपरेट करत नाही आणि स्पेशली ऑपोजिट जेंडर तसे ऑपरेट करत नाहीत. आज सुद्धा तुमचं चांगलं रिलेशनशिप चाललं असेल, मी तुम्हाला आय एम वॉर्निंग यू, तुम्हाला गर्लफ्रेंड असेल, बायको असेल, नुकतंच लग्न झालेलं असेल किंवा तुम्ही लग्नासाठी आजूबाजूला सर्च करत असाल, आय एम वॉर्निंग यू, जस्ट बिकॉज यू हॅव समथिंग, तुम्ही काहीतरी मिळवताय याचा अर्थ समाजाने तुम्हाला त्याच्या बदल्यात मान सन्मान, तुमचं सामाजिक स्टेटस दिला पाहिजे अशी काहीही गरज नाही. प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच्या प्रायोरिटीजने विचार करत असते आणि तुम्ही सुद्धा स्वतःच्या प्रायोरिटीज तयार केल्या पाहिजेत. हा फर्स्ट पार्ट झाला की अबाउट रिसोर्सेस. दुसरा पार्ट आहे तो म्हणजे अटेन्शन. ओके, अटेन्शन म्हणजे काय, तुम्ही लक्ष त्या गोष्टीच्या व्यक्तीवर देताय की नाही आणि कशावर लक्ष देताय, हा सगळा गेम अटेन्शनचा आहे. एक थिअरी आहे, तुम्ही जर बघत असाल ती जी केतन अगरवालच्या केसमध्ये, की काय झालं की ती मुलगी सतत सोशल मीडियावर टाकत होती सगळ्या गोष्टी किंवा तोही टाकत होता. बऱ्याचशा मुलींना ही सवय असते की काही झालं त्यांच्या रिलेशनशिपमध्ये, बारीक सारी गोष्ट झाली, कुठे पार्टीला गेली की ते सगळे सोशल मीडियावर त्या टाकतात, इंस्टाग्रामला टाकतात. का, आता तुझं जर चांगलं मस्त नातं चालू आहे, आणि हे पुरुषांच्या बाबतीत पण आहे, काही पुरुषांना पण ही घाणेरडी सवय असते प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर टाकायची. तुझं जर नीट चाललंय तर राहा ना तुझ्या पुरता मर्यादित, तू एन्जॉय कर तुझं आयुष्य. बाकीच्यांना आपल्याला का दाखवायची इच्छा असते सतत, कारण की अजूनही आपल्याला असं वाटत असतं बऱ्याचशा लोकांना की ओके, अजून कोणतरी भलती व्यक्ती आहे की जी ह्या व्यक्तीपेक्षा जास्त भारी आहे. किंवा बऱ्याच वेळा असंही होतं की त्या व्यक्तीची जी एक्स आहे, एक्स गर्लफ्रेंड किंवा एक्स बॉयफ्रेंड आहे, त्यांना दाखवायचं असतं, बघ मी किती मस्त एन्जॉय करते, मी किती चांगलं लाईफ जगतोय किंवा जगतेय, बघ आता माझं कसं मॅरिड लाईफ चांगलं आहे. हे त्या मुलाला किंवा मुलीला त्यांच्या बाकीच्या समाजातल्या किंवा एक्स बॉयफ्रेंड एक्स गर्लफ्रेंडला दाखवायचं असतं, त्यांचं अटेन्शन त्यांना हवं असतं. ओके, त्यासाठी सगळं केलं जातं आणि ह्यातून ह्या घटना वाढतात की अटेन्शन कशाला जास्त मिळेल. ओके, आता बाकीचे पण सायकोलॉजिकल आस्पेक्ट आहेत जे फिमेल रिलेटेड आहेत, पुरुषांच्या पण मी सायकोलॉजीचे आस्पेक्ट सांगत असतो, पण ते वेगळ्या व्हिडिओमध्ये कधीतरी कव्हर करेन. आत्ता फक्त 2 मेजर आस्पेक्ट लक्षात ठेवा की रिसोर्सेस आणि अटेन्शन, या 2 गोष्टी तुम्हाला कंट्रोल करायच्या आहेत. प्रत्येक गोष्ट देत जाऊ नका. स्वतःचा एक सेफ्टी फंड असले पाहिजे. तुमचे रिसोर्सेस तुम्ही पहिले मॅनेज करायला शिका. ओके, स्वतःची सिक्युरिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, तुम्ही नीट राहिलात तर तुमची फॅमिली नीट राहील, तुम्ही नाही नीट राहिलात तर कोणी नीट राहणार नाही. ओके, तुम्ही आहात म्हणून सगळं जग आहे. ओके, आणि दोघांनाही सांगतो, बऱ्याचशा स्त्रियाही चूक करतात की काय नवरा लग्न झालं मी सगळ्याचं स्वतःचं सर्वस्व आपण पणाला लावतो, तसं कधीही करू नका आणि वाहावत कधीही जाऊ नका. तुम्ही पुरुष असाल तर स्पेशली सांगतो, आपण पुरुष खूप वाहावत जातो, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, वाहावत जाऊ नका. ठीक आहे, फर्स्ट थिंग इज रिसोर्सेस अँड सेकंड थिंग अटेन्शन. अटेन्शन कशाला द्यायची हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे आणि अटेन्शन मिनिमम अटेन्शन द्यायची. ओके, म्हणून शक्य तर झालं तर सोशल मीडियापासून लांब राहा. दॅट इन्क्लूड्स यूट्यूब. ओके, माझा कंटेंट बघा फक्त. ठीक आहे, चला बाय, थँक्यू.